नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पूजा आर्ट क्रिएशन इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ट्रॅव्हल बॅग कशी बनवायची ते पाहणार आहोत. मी ही 4 पॉकेटची जी ट्रॅव्हल बॅग बनवलेली आहे. एक मधामध्ये आणि 2 साईडनं 2 आणि बाहेरून एक असा मी असे 4 पॉकेट बनवले आहेत. आणि ही बॅग मी आपले पिल्लो कवर आहेत त्यापासून बनवलेली आहे. याची लांबी पाहूयात. लांबी आहे 19 इंच आणि रुंदी आहे 10 इंच. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हे मी पिल्लो कवर घेतलेले आहेत 2. हे पिल्लो कवर कोरेच आहेत, हे मी वापरलेले नाहीत. तर याची जी मधातून शिलाई मारलेली आहे ती आपल्याला उसून घ्यायची. आणि मी शिलाई उसून घेऊन इथं मी एकूण एकाला जोडून घेऊन हे मी कपडे तयार केलेले आहे. 7 बाय 7चे मी 2 पॉकेटसाठी तयार केलेले आहेत. आणि हे 10.5 बाय 10.5चे 2 कपडे तयार केलेले आहेत. 10.5 बाय 10.5 याच्यासाठी मी राईस बॅग वापरलेली आहे. आणि खाली लग्नात आपल्या ज्या साड्या असतात आपल्या भेटतात ती साडी वापरलेली आहे. याची लांबी आहे 40 इंच आणि रुंदी आहे 21.5 इंच. याच्यासाठी हे बघू शकता मैत्रिणींनो, मी इथं खालूनही अस्तरसाठी साडी, मधात राईस बॅग आणि पुन्हा जे मेन फॅब्रिक आहे आपलं जे पिलो कव्हरचं त्याच्या खाली पण मी साडीचा अस्तर लावून घेतलेलं आहे. म्हणजे आपलं थोडी जाड बॅग तयार होते. त्या 10.5 बाय 10.5चा कपडा घेतलेला आहे मी. आता इथं आपल्याला वरच्या साईडकून म्हणजे कोण्याही एका साईडकून 2 इंचावर खून करून घ्यायची आहे. आणि इथं आता आपल्याला 2-3 ठिकाणी 2-2 इंचावर खून करायची. आणि इथं स्केलच्या मदतीनं लाईन ड्रॉ करून घ्यायची. आणि आता आपल्याला इथं हे कट करून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. तुम्ही जर नवीन असाल तर ही बॅग तुम्ही नवीन असाल तरी पण ही शिवू शकता. एवढ्या सोप्या भाषेत सांगितलेली आहे. हे बघू शकता. आता इथं मी 10.5 इंचाची चेन घेतलेली आहे. आणि दोन्हीचे जे समोरासमोरील भाग आहेत ते मी एकूण एकावर ठेवून घेतलेले आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आता इथं मी 2.5 इंचाची एक साडीचीच पट्टी घेतलेली आहे. आता आपल्याला इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे खाली मेन फॅब्रिक, वर चेन आणि वरून ही साडीची पट्टी मी लावून घेत आहे. तर आपल्याला ही पायपिंग खालून करण्यासाठी ही मी पट्टी लावून घेत आहे. म्हणजे आपली एकदम फिनिशिंग सहित बॅग तयार होणार आहे. इथं तुम्ही ही पट्टी 2-2.5 इंचाचीही घेऊ शकता मैत्रिणींनो. तर इथं मी डबल शिलाई मारून घेतलेली आहेत. आता आपल्याला असं मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं फोल्ड करायचं. आणि आता इथं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघू शकता मैत्रिणींनो. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप पण करा आणि कमेंट पण करा. आता परत इथं चेनच्या साईडनं आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि तुम्ही मैत्रिणींनो माझे व्हिडिओ कुठून पाहता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला अशाच जर नवीन बॅग वगैरे तयार करून पाहिजे असतील तर त्याची कमेंट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. इथं कस्टमाइज पण करून भेटतील. आता वरची जी 2 इंचाची पट्टी आहे त्याला पण मी ह्या चेन अटॅच करून घेत आहे. हे बघू शकता व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर अशी एकदम पट्टी आणि चेन लावायला जमत नसेल तर अगोदर तुम्ही चेन लावून घ्यायची आणि नंतर ही पट्टी अटॅच करायची. आणि प्रत्येकाला डबल शिलाई मारून घ्यायच्या मैत्रिणींनो. म्हणजे एकदम फिनिशिंग सहित आपली बॅग तयार होते. आता इथं पण असं फोल्ड करून दाबटीप देऊन घ्यायचे आहेत. एकदम व्यवस्थित फोल्ड करायच्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. शिलाई कपडा फोल्ड करीत यायचा आणि शिलाई मारत जायचं. आता दोन्ही साईडनं इथं दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता याच्यात आपल्याला
रनर टाकून घ्यायचं आहे. रनर अटॅच करून घेत आहे मी. रनर अटॅच झालेला आहे. आता आपल्याला इथं पॉकेटसाठी एक मी अस्तरचा 10.5 बाय 10.5 इंचाचाच कपडा घेतलेला आहे. आता इथं आपल्याला हे मेन फॅब्रिक आणि वरून खाली अस्तरसाठी मी साडीचा कपडा वापरलेला आहे. तो आपल्याला असा चारही बाजूने इथं शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. इथं डबल शिलाई मारून घ्यायच्या मैत्रिणींनो. जे एकदम व्यवस्थित आपलं फिनिशिंग सहित पॉकेट तयार होतं. हातानं प्रेस करायचा कपडा, म्हणजे आपल्या कपड्याला चोळ वगैरे नाही आला पाहिजे. आणि जिथं चेनचा भाग आहे तिथं मी मशीन थोडं जास्त हे केलेलं आहे. तुम्ही व्हिडिओत पाहिलंच असेल. हे बघा आपलं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे. असेच मी दोन्ही साईडचे पॉकेट बनवून घेतलेले आहेत सेम त्याच पद्धतीनं. आणि जे आपले 7 बाय 7चे पॉकेट आहेत ते त्याच्यासाठी मी फक्त अस्तर, राईस बॅग आणि वरचं मेन फॅब्रिक वापरलेले. त्याला मी खालून एक पॉकेटसाठी अस्तर लावून पॉकेट तयार केलेले नाही आहे. फक्त साईडच्याच भागासाठी मी अस्तर लावून पॉकेट तयार केलेले आहेत. आता आपण जे मेन फॅब्रिक आहे 40 बाय 40 बाय 21.5 इंचाचं ते आपण इथं आता घेतलेलं आहे. आता 21.5 इंच जी आपली रुंदी आहे तिथं आपल्याला तेवढीच चेन घ्यायची आहे. आणि आता इथं मी चेन अटॅच करून दाखवत आहे. इथं आपल्याला मी आता तुम्हाला इथं रुंदी मोजून दाखवत आहे मैत्रिणींनो. तेवढीच चेन घ्यायची. आता मी इथं तुम्हाला पहिल्यांदा चेन कशी लावायची आणि नंतर पायपिंगसाठी कपडा कसा लावायचा ते इथं तयार करून दाखवणार आहे. तुम्ही अगदी नवीन असाल तरीही बॅग मैत्रिणींनो तुम्ही शिवू शकता. तर मी ते एक चेन अगोदर लावून घेतलेली आहे. आणि आता इथं मी 2.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे. ते आता परत मी इथं फोल्ड करून घेणार आहे पट्टी, आणि पट्टी इथं लावून घेणार आहे. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तयार करून दाखवलेला आहे मैत्रिणींनो. त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे, त्याबद्दल मी तुमची अगोदरच माफी मागते. पण माझा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळावी आणि तुम्ही पण ही बॅग तयार करून तुम्ही पण सेल करावी. आता इथं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. इथं माझे 2 पिलो कव्हर लागलेले आहेत. इथं थोडाही कपडा मला उरलेला नाही आणि किंवा वेस्ट गेलेला नाही आहे. बंदासहित मी पिलो कव्हरपासूनच बनविलेला आहे मैत्रिणींनो. याची बेल्ट पण तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा. आमच्या इकडे बेल्ट किंवा बंद दोन्ही पण म्हणतात. हे बघू शकता एकदम फिनिशिंग सहित आपली चेन एका साईडची लावून झालेली आहे. सेम दुसऱ्या साईडची पण त्याच पद्धतीने मी इथं लावून घेणार आहे. आता आपले दोन्ही ते लावून घेतलेले. आता आपल्याला चेनचं सेंटर काढून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आपण आता सेंटर काढून घेतलेलं आहे. त्यावर वरच्या साईडकडून जे सेंटरपासून खाली बाजूला आपल्याला 3.5 इंचावर खूण करून घ्यायचे आहे. कारण आपण पॉकेट 7 इंचाचं केलेलं आहे आणि आपल्याला म्हणजे आपल्याला जे बेल्ट लावायचे त्याचं पण अंतर आपल्याला 7 इंच तयार होतं.
आता वर सेंटरपासून खाली 5.5 इंचावर आपल्याला खून करून घ्यायची आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि इथं आता स्केलच्या मदतीनं लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता जे सेंटर आहे इथं तुम्ही हे वरच्या साईडनं अगोदर फोल्ड पण करू शकता, किंवा तुम्हाला जर ही पद्धत येत असेल तर या पद्धतीनं पण तुम्ही पॉकेट लावून घेऊ शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे समोर. आता आपल्याला हे मधलं पण सेंटर काढून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता आपलं हे जे पॉकेट आहे तिथं मी खालची साईड एक्स्ट्रा ठेवलेली आहे. आता मी इथं हे याची रुंदी आहे 7 इंच आणि लांबी 8 इंच आहे, पण खालच्या साईडनं अर्धा इंच आणि वरच्या साईडनं अर्धा इंच आपलं फोल्ड करण्यात जाणार आहे. 7x7चंच आपलं पॉकेट तयार होणार आहे मैत्रिणींनो. तर इथे एक साईड मी फोल्ड करून घेत आहे. आता याचं पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. आता वरून 5.5 इंचावर सेंटरपासून घेतलेलं आहे तिथं मी इथं अशी खून करून घेत आहे. आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा अटॅच करून घेऊ शकता वरची सेंटरची खूण आणि खालची सेंटरची खूण. आणि इथं आता आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथं याचा एकच फायदा होता की वरून आपल्याला फोल्ड करायची जरूरत नाही. एकदम फिनिशिंगसहित हे आपला जे फोल्ड भाग आहे तो खाली जातो. तुम्हाला जर असं लावायला जमत नसेल तर तुम्ही दोन्ही साईड अगोदर फोल्ड करून सरळ बाजूनच शिलाई देऊन घेऊ शकता. इथं आता मी एकदम व्यवस्थित व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा चारही बाजूनं शिलाई मारून घेऊ शकता. हे जे बाजूला आहे त्याच्यावर आपल्याला आता बंद येणार आहे, त्याच्यामुळे आपण इथं काही त्याला फिनिश केलेलं नाही आहे. हे बघू शकता इथं आपलं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे 7x7चं. तर तुम्ही मोबाईल वगैरे काही पण ठेवू शकता तुमचं एक्स्ट्रा सामान. आता इथं आपल्याला एक मधल्या साईडनं पॉकेट तयार करून घ्यायचं आहे. इथं पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आणि इथं पण वर म्हणजे सेंटरपासून खाली 5.5 इंचावरच खून करून घ्यायची आहे मैत्रिणींनो. आणि आता आपण मधल्या साईडनं पॉकेट लावून घेणार आहोत. इथं पण हे पण पॉकेट मी 7x7चंच तयार करून घेत आहे. तर इथं आपल्याला वरून म्हणजे सगळ्याच बाजूनं फिनिश करून घ्यावं लागणार आहे, कारण इथं आपल्याला हे मधल्या साईडनं हे जाणार आहे. तर पण 7x8चं मी केलेलं आहे, पण इथं आता फोल्ड करून आपलं अर्धा इंच फोल्डिंगमध्ये जाणार आहे. आता हे 2 साईड फोल्ड करून घेतल्या. आता ह्या बाजूच्या जे 2 साईड राहिलेले आहेत तिथं मी पायपिंग करून इथं मी हे फिनिश करणार आहे. जे आपली दोरीनं निघाली पाहिजे याच्यासाठी मी इथे पायपिंग करून घेत आहे मैत्रिणींनो. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडची मी पायपिंग करून घेणार आहे. इथं घेतलेली आहे बघू शकता. चारही बाजूनं आपलं इथंही फिनिश झालेलं आहे. आता इथं सेंटरपासून खाली 5.5 इंचावर आणि 7 इंचाचं पॉकेट आहे त्याचं पण सेंटर काढून मी इथं स्टिच करून घेत आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता मैत्रिणींनो. चारही बाजूने इथं आता शिलाई मारून घ्यायच्या. डबल टिपा टाकून घ्यायच्या मैत्रिणींनो. हे बघू शकता केवढं पॉकेट बनवून तयार झालेलं आहे. आता आपण जे सेंटर काढून घेतलं होतं मधोमध ते सेंटर आणि आपले जे 10.5चा जो पॉकेट आपण तयार केलेले आहेत ते पॉकेटाचं आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. हे बघू शकता 10.5x10चं आपलं आहे हे पॉकेट आहे. आता आपल्याला इथं सेंटर काढून घ्यायचं. आणि हे सेंटर आणि ते सेंटर
एकूण एकावर ठेवून आपल्याला इथं आता स्टिच करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडनं सेम त्याच पद्धतीनं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही साईडचे भाग सेंटर ठेवून शिलाई मारून घ्यायची आणि इथे जर डबल टिपा मारून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो. तर ही सेम याच पद्धतीनं मी या साईडकडून पण लावून घेणार आहे. पण सेंटर काढून घेते आणि हे पण सेंटर काढून अगोदरच घेतलेलं आहे. इथं आता आपण इथं पण शिलाई मारून घेणार आहोत. आता आपल्याला मी इथं बेल्टची लांबी 55 म्हणजे 110 इंच घेतलेली आहे. दोन्ही बेल्टची 55-55चा एक बेल्ट तयार केलेला आहे मी. इथं तुम्ही 110 इंचचा एक बेल्ट तयार करून घेऊ शकता, पण इथं माझं तुकडे असल्यामुळं मी इथं दोन्ही साईडनं 2 बेल्ट तयार करून घेतलेले आहेत. आणि इथं जे मधलं सेंटर आहे ते सेंटर काढून घेतलेलं 10.5 बाय 10.5 ती थ्रोक आपण हा बेल्ट अटॅच करून घेणार आहोत. हे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि दुसऱ्या बाजूचा पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे. जे एक बेल्टाची लांबी मी 55-55 इंच घेतलेली आहे. आणि इथं फिनिश करण्यासाठी मी इथं कपडा ठेवून चौकोनी कपडा ठेवून नंतर मी चारही बाजूनं शिलाई देऊन घेतलेली आहे, कारण तो भाग आपला खाली जाणार आहे. आता इथं बेल्ट अटॅच करून झालेले आहेत. आता आपल्याला इथं याच्यात मी रनर पण अटॅच करून घेतलेले आहेत. 2 रनर एकूण एकाकडे 2 टाकून मी अटॅच करून घेतलेली आहे. आणि आपलं आता परत जे 10.5 बाय 10.5चं सेंटर आहे आणि चेनचं सेंटर काढायचं आणि चेन सेंटरवर ठेवून आपल्याला दोन्ही साईडने इथं शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मैत्रिणींनो, ही चेन सेंटरवर ठेवलेली आहे आणि ही दोन्ही साईडनं मी इथं शिलाई मारून घेत आहे. अगोदर खालच्या साईडनं मारल्या होत्या, आता वरच्या चेनच्या साईडनं आणि नंतर बाजूच्या 2 साईडनं आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत. हे बघू शकता. आणि आपण जेवढी लांबी रुंदी घेतली त्याचा चौथा भाग इथं आपल्याला घ्यायचा असतो. म्हणजे चारही बाजू आपण जर मोजलं तर आता आपली ही 40.5 इंच आहे, तर ही मी 10.5 बाय 10.5 इंच घेतलेली आहे. म्हणजे याच्या चारही बाजू धरल्या तर आपल्या 45 इंच होतात. पण अर्धा इंच आपल्याला इथं शिलाईसाठी मार्जिन लागतं. तर ही चारही बाजूनं मी शिलाई मारून घेतलेली आहेत मैत्रिणींनो. आणि इथं पण मी पायपिंग करून घेतलेली आहे. तो मी व्हिडिओ मोठा व्हायला म्हणून इथं दाखवली नाही, पण इथं मी पायपिंग लावून इथं सगळ्या बाजू ह्या फिनिश करून घेतलेल्या आहेत. दुसऱ्या साईडनं पण सेम त्याच पद्धतीनं मी इथं हे बाजूचे पार्ट मी लावून घेत आहे. आता आपण इथं ओपन करून घेणार आहोत. नंतर मी इथं पायपिंग वगैरे मधातून करून घेतलेली आहे. बघू शकता आपली किती फिनिशिंग सहित बॅग बनवून तयार झालेली आहे. हे बघू शकता मैत्रिणींनो. आणि ही वर्षानुवर्षे टिकणारी आपली बॅग आहे. हे बघू शकता किती छान कप्पे पण तयार झालेले आहेत. आणि इथं 2 चेन हे बघू शकता. हा एक कप्पा आणि दोन्ही बाजूचे म्हणजे एकूण 4. थँक्यू सो मच.